नवरात्र निमित्ताने संपन्न होत असलेले हे ब्रह्मविद्या निरूपण सत्राचं आजचं हे पहिलं सत्र आपण या ठिकाणी घेत आहोत। या वर्षीच्या म्हणजे 2023च्या या निरूपण सत्रात आपण संध्याकाळचा जो पूजा अवसर आहे, जो आपण देवपूजेच्या वेळेला म्हणत असतो, संध्या सुवेळ समयी परचक्र पाणी, हा पूजा अवसर आपण सर्वजणच म्हणत असतो। त्याची चालही सुंदर आहे आणि त्याची मांडणी जी आहे ती मांडणी, ती रचना ही सुद्धा सुंदर प्रकारे तयार केलेली आहे। सूत्रपाठामध्ये जे पूजा अवसर येतात ते आचार्य प्रवर श्री केशराज वासांनी ते सूत्रपाठातले पूजा अवसर जे आहेत, तीनही पूजा अवसर त्याची निर्मिती केलेली आहे आणि त्या पूजा अवसराचं श्रवण चिंतन जर का आपण केलं तर निश्चितच आपल्याला स्वामींचे जे काही नित्यदिनीच्या ज्या लीळा आहेत त्या लीळेचं स्मरण करण्याच्या दृष्टीने ते तीनही पूजा अवसर जे आहेत, त्रिकाळ पूजा अवसर ज्याला आपण म्हणू, तर ते पूजा अवसर आपण नुसते वाचले जरी तरी स्वामींची जी दिनचर्या आहे ती लगेच आपल्या लक्षात येते। इतकी सुंदर मांडणी केशराज वासांनी ती तयार केलेली आहे, ती गद्य स्वरूपामध्ये आहे आणि त्यामध्ये तीनही जे पूजा अवसर आहेत त्या तीनही पूजा अवसर वेळी सकाळच्या वेळेला स्वामींचं काय पूर्ण आयोजन आहे, स्वामींची काय लीळा आहे, पूजा अवसर कसा आहे, भक्तजनांची सेवा कशी आहे ते आपल्याला त्यातनं दिसतं। मध्यान्हकाळीनच्या पूजा अवसरामध्ये स्वामींचा पूजा अवसर कसा होतो, चंदनाचे, कस्तुरीचे जे काही आडे आहेत किंवा टिळे आहेत, हे कशा प्रकारे कुठल्या वेळेला कुठला टिळा असतो, दुपारची वेळ असेल तर चंदनाचा टिळा असतो, सकाळचा उर्धव पोंद्रा टिळा, संध्याकाळी कस्तुरीचा टिळा, म्हणजे ते सुद्धा त्याच्यामध्ये ते दिलेलं आहे। सायंकालीन पूजा अवसरामध्ये स्वामींचं विहरण कुठे आहे, सकाळच्या सत्रातलं विहरण कुठे आहे, सायंकाळी पूजा अवसर स्वामींचा कसा आहे आणि सोबतच संध्याकाळच्या सत्रामध्ये भोजनानंतर स्वामींचं निरूपण किती वेळ चालतं, कसं चालतं, काय काय प्रश्न त्याच्यामध्ये येतात किंवा आलेले आहेत, हे सर्व त्या पूजा अवसरामध्ये आपल्याला वाचायला मिळतं। सकाळचा एक स्वतंत्र पूजा अवसर आहे, दुपारचा स्वतंत्र आहे मध्यान्हकाळीनचा, आणि सायंकालीन पूजा अवसर स्वतंत्र त्यांनी दिलेला आहे। आता हा गद्य स्वरूपातला पूजा अवसर आहे जो सूत्रपाठामध्ये आहे, परंतु सोबतच आपल्या महानुभाव पंथामध्ये अनेक कवी होऊन गेले आणि त्यामध्ये विद्वत रत्न साहित्याचार्य जे आहेत, साहित्य रत्न ज्यांना आपण म्हणू, असे कविवर्य श्री चक्रपाणी वास, त्यांना असं वाटत होतं किंवा वाटलं असेल, ते कवी मनाचे असल्यामुळे तो जो पूजा अवसर आहे स्वामींचा तो काव्यमय स्वरूपात जर का बांधला गेला तर काय होतं, थोडंसं ते पाठांतर झालं, त्याला एक विशिष्ट चाल लागली तर काय होतं की ते म्हणायला थोडं सोपं जातं। काव्य आपलं जे आहे ते लगेच पाठांतर होऊन जातं आणि ते म्हणायला सुद्धा सोयीस्कर जातं। त्यातनं ते जे काही विषय आहेत, म्हणजे सायंकालीन पूजा अवसराची सुरुवात कशी आहे आणि समारोप कसा आहे, तो काव्यमय स्वरूपामध्ये, म्हणजे केशराज वासांनी तो गद्य स्वरूपात मांडला, लिहिलेला आहे, तो साध्या वाक्यांमध्ये तो लिहिलेला आहे, काय काय घडतं ते फक्त नोंद त्यांनी केलेली आहे। तेच पूजा अवसर जो आहे यांनी श्री चक्रपाणी वासांनी काय केलेला आहे, तो पद्य स्वरूपात म्हणजे काव्य स्वरूपामध्ये तो बांधलेला आहे। ती शब्द जी आहे, ती शब्द रचना आहे, स्वामींचा जो पूजा अवसराचा जो क्रम आहे तो काव्यमय स्वरूपामध्ये तो बांधलेला आहे। यामध्ये एकूण 20 कडवी आहेत, ज्याला 4-4 ओळींचं एक कडवं, त्याला चौपदे असं म्हणतात। अशा एकूण 20 चौपद्या त्या सायंकालीन पूजा अवसराच्या
त्या काव्यामध्ये श्री चक्रपाणी बासांनी काय केलेलं आहे ते त्याची रचना केलेली आहे। आणि ते शब्द जे आहेत त्यातले शब्द काही आपल्याला समजतात, पण काही शब्द त्याचे संस्कृत पण आहेत। आणि काव्यमय जेव्हा एखादं लिखाण केलं जातं तेव्हा त्याच्यामध्ये काय होतं की थोडंसं एक सांकेतिक असे पण शब्द वापरले जातात, ते पटकन आपल्या लक्षात येत नाही तो प्रसंग नेमका काय असेल ते आपल्याला पटकन लक्षात येत नाही। ती लीळा जर का आपल्याला माहिती असेल तर निश्चितच तो प्रसंगही लगेच वाचल्या लक्षात येतो। पण काही शब्द आहेत त्या शब्दांची उकल आपल्याला होत नाही, तर शब्दाचा अर्थ समजतो पण त्या शब्दाची उकल मात्र जशी तशी होत नसते। आणि म्हणून आजपासनं आपण जे काही घेतो आहोत ते त्यासाठीच घेतो आहोत की तुम्ही जेव्हा सायंकालीन पूजा अवसर म्हणता, तुमचा तो चांगला पाठांतर पण आहे, तुम्ही चांगल्या आवाजात तो आणि चांगल्या हेतूने तो म्हणता देखील, परंतु त्यामध्ये जे जे काही शब्द येतात, जी काही पूजा अवसराची नोंद त्याच्यामध्ये त्या काव्यमय शब्दात केलेली आहे ती आपल्याला लक्षात येत नाही, त्याचे अर्थ समजत नाही, त्याचं विश्लेषण आपल्याला होत नाही। आपण म्हणतो ते, परंतु त्याचा अर्थ जर का माहीत नाही पडला तर ते दृश्य तुमच्या समोर येणारच नाही। आणि म्हणून तुम्ही जेही लिहिता, जेही वाचता, जेही ऐकता त्याचे अर्थ तुम्हाला कळाले पाहिजेत। अर्थ नाही कळाले तर ते श्रवण चिंतन वाचन करून म्हणावा तसा उपयोग होत नाही। आणि म्हणून हे जे काही आपण पूजा अवसर म्हणतो देवपूजेच्या वेळेला, तो फक्त एक म्हणण्याचा भाग नाही आहे की आता देवपूजा बसली संध्याकाळी चला म्हणा सगळ्यांनी, हे नुसतं म्हणण्यापुरतं मर्यादित नाही आहे। ते का म्हणतात, श्री चक्रपाणी बासांनी हे का काव्य तयार केलं तुमच्यासाठी, कारण की ते सहजपणे तुम्हाला पाठांतर व्हावं, म्हणता यावं। आणि तो म्हणत असताना पूर्ण पूजा अवसर डोळ्यासमोर उभा राहिला पाहिजे। तो जर का उभा राहत नसेल तर मग ते पूजा अवसर नुसता म्हणून उपयोग नाही आहे। तो जर का उभा राहिला आपल्या डोळ्यापुढे, काय काय घटना आपण वाचतो आहोत आणि त्या घटना डोळ्यापुढे येत आहेत, तर त्यावेळेला तुमच्या अंतःकरणात एक वातावरणही तयार होतं। ते पूजा अवसर नुसतं उभा राहत नाही, तर त्या पूजा अवसर काळी तुम्ही तिथे आहात, तुम्हीच तिथे उभे आहात असं सुद्धा कुठेतरी आपल्याला जाणवतं। जर का तुम्हाला अर्थासकट तुम्हाला ते लक्षात येत असेल, माहिती असेल, पाठांतर असेल तरची ती गोष्ट आहे। आणि म्हणून आजपासून आपण या सायंकालीन पूजा अवसराचे जे काही 2-2 कडवे आहेत, 2-2 ज्या चौपदे आहेत त्या आपण रोज घेणार आहोत। सुरुवात आपण याची करूया। संध्या सुवेळ समयी परचक्रपाणी, बीजे करी अनुचरा समवेत सर्वा, गंगा तटी विरचितु स्थित आसनी जो, भिक्षा सुपाक विविधा स्वीकरी परात्मा। या काव्याची अशी ही चाल आहे, सगळीकडे ही चाल, या चालीमध्येच ते म्हटलं जातं। आपल्याला सुद्धा शुद्ध चालीत आणि शुद्धच उच्चारण करत ते म्हणता आलं पाहिजे। यातले शब्द जर का तुम्ही तचा म केला तर त्याचे अर्थ बदलतील किंवा अर्थच निघणार नाही काही। म्हणून शुद्धच म्हटलं पाहिजे आणि चाल सुद्धा सर्वांनी एकाच चालीत ते जर का म्हटलं तर अजून वातावरण निर्मिती चांगली होते। आणि याच्या अजूनही वेगवेगळ्या चाली मार्गामध्ये वगैरे म्हटल्या जातात, वेगळ्या चालीमध्ये पण म्हटलं जातं, परंतु तुर्तास ही जी चाल आहे ही एकदम सोपी चाल आहे आणि सगळेजणच बहुतांशी 90% लोक या चालीमध्ये पूजा अवसर म्हणत असतात। संध्या सुवेळ समयी परचक्रपाणी। संध्या सुवेळ म्हणजे संध्याकाळची वेळ, परंतु संध्या वेळ आहे पण ती वेळ कशी आहे, सुवेळ आहे। जसं
प्रत्येकासाठी संध्याकाळ सुवेळच असते असं काही नाही, दुपार सुवेळच असते असं काही नाही, सकाळ सुवेळच असेल असं काही नाही. ज्यांच्या मागे कामं आहेत त्यांच्यासाठी ती सकाळची सुवेळ असणार आहे का? नाही. त्यांच्यासाठी ती संध्याकाळ किंवा ती सकाळ किंवा दुपार जे आहे तो कुवेळ असू शकते किंवा त्रासदायक वेळ असू शकते. जसं की संध्याकाळ आहे, मग अशा वेळेला सूर्याचा सुद्धा सूर्यास्त होत असतो. उन्हाची जी प्रखरता आहे ती कमी होते, थोडं शांतपणा येतो. दिवसभरामध्ये जे काही तामसपणाचा उजृंभ झालेला आहे किंवा दोषजनक गोष्टींच्या कार्यामुळे वातावरण जे काही दूषित झालेलं आहे आणि दिवसभराच्या त्या धावपळीमध्ये जी काही मनामध्ये चिडचिड वगैरे सगळी ती निर्माण झालेली असते, आपल्या अंतःकरण अशुद्ध झालेलं असतं, अनेक विचार याच्यामध्ये असतात. आणि अशा वेळेला जर का तुम्ही स्वामींच्या या पूजा अवसराची जर का आठवण केली तर तुमच्यासाठी ती संध्याकाळ निश्चितच सुवेळ होईल. तोपर्यंत सुवेळ होणार नाही, नाहीतर ती धावपळ ती जे काय आहे ते चालूच राहील. जेही घरामध्ये आपलं कार्य चालतं ते कर्मवशे चालतं, कर्माच्या कडेने चालतं आणि कर्माची निष्पत्ती करणारं ते कार्य असतं. त्याच्यामुळे त्याच्यात रज आणि सत्व आणि तम, आणि त्याच्यामध्ये पण सत्वाचा भाग कमी, रज आणि तमाचा भाग जास्त, हिंसेचा भाग जास्त असतो. परंतु अशा वेळेला जर का तुम्ही स्वामींच्या जे काही पूजा अवसर नित्यदिनी स्वामींचा बाईसा करायच्या त्रिकाळ सकाळ दुपार संध्याकाळ, त्या सायंकालीन पूजा अवसराचं जर का तुम्ही चिंतन केलं, मग ते सूत्रपाठातला पूजा अवसर असो सायंकालीन किंवा आपण हा काव्यमय स्वरूपातला जो पूजा अवसर आहे तो असेल, तो जेव्हा तुम्ही चिंतन त्याचं कराल तेव्हा आपोआप तुमच्या डोळ्यासमोर जे दृश्य आहे हे स्वामींच्या लीळेचं दृश्य, स्वामींच्या पूजा अवसराचं दृश्य, स्वामींच्या विहरणाचं वर्तनाचं ते दृश्य, भक्तजनांच्या त्या सेवेचं दृश्य तुमच्या समोर येईल. आणि मग त्या ठिकाणी तुमच्या अंतःकरणामध्ये जी दूषितता आहे ती निश्चित स्वरूपामध्ये काय होईल, जसं सूर्याचा अस्त होतोय तशा प्रकारे त्याही गोष्टींचा हळूहळू अस्त होईल. म्हणजे त्या दोषजनक उजृंभित झालेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्यासुद्धा शांत होतील. जर सांगितलेलं आहे की चंद्राच्या रश्मी करून शिळा पाषाण निवती पर द्रवती ना, सोमकांताचा दृष्टांत आहे. सोमकांत तो जो आहे तो नुसताच निवतो असं नाही, तो द्रवतो सुद्धा, म्हणजे त्याच्यातनं पाण्याचे थेंब थेंब असे येतात, ओलसरपणा त्याला येतो. म्हणजे चंद्राचा जो प्रकाश आहे, जसं दिवसभरात सूर्याचा प्रकाश असतो, सूर्याच्या प्रकाशाने पूर्ण पृथ्वी तापलेली आहे आणि सूर्य अस्ताला गेल्यानंतर चंद्राचा जो काही प्रकाश आहे त्या प्रकाशामध्ये काय होतं, जेवढं दिवसभरामध्ये उष्ण झालेलं आहे ते रात्रभरात काय होतं, थंड होतं, एकदम शांत होतं. रात्री उष्णता हा प्रकार नाही. रात्रीच्या प्रकाशामध्ये, चंद्राच्या प्रकाशामध्ये उष्णता नाही, सूर्याच्या प्रकाशामध्ये शीतलता नाही. आणि मग त्या चंद्राच्या रश्मी करून त्याचे जे प्रकाश किरणं आहेत ते प्रकाश किरणं जिथे जिथे पडतात ते शिळा पाषाण जे आहेत ते निवती म्हणजे शांत होतात, ते शीतल होतात. परंतु द्रवती ना, परंतु ते द्रवत नाही. परंतु सोमकांत नावाचा एक पाषाण आहे, तो आपल्याला माहिती नाही. तो सोमकांत नावाचा जो पाषाण आहे त्याची एक विशेषता आहे, तो शीतही होतो, शांतही होतो आणि तो द्रवतो सुद्धा. तसं संध्याकाळ झाल्यानंतर सर्वच लोक, जगभरातली सगळी लोक शांत होतात, परंतु द्रवती ना, परंतु ते द्रवत नाहीत. कारण की त्यांच्या डोळ्यातनं अश्रू यावे किंवा त्यांचं अंतःकरण शुद्ध व्हावं अशा प्रकारचा कुठलाच उपाय त्यांच्याकडे नाही आहे. आपल्याकडे तो उपाय आहे, परंतु सगळ्यांकडे तो उपाय नाही आहे. तुमच्या आमच्याकडे परमेश्वराची स्तुती आहे, परमेश्वराची लीळा स्मरण आहे, परमेश्वराचं नामस्मरण आहे. हे सर्व आपल्याकडे असल्यामुळे आपण
त्या सायंकालीन पूजा अवसराच्या चिंतनामध्ये स्वतःला निववू पण शकतो आणि स्वतःला शांत सुद्धा करू शकतो आणि आपण द्रवू सुद्धा शकतो। द्रवणे म्हणजे काय आहे? परमेश्वरासाठी स्वतःला वाहून घेणं आहे। द्रवणे म्हणजे परमेश्वराच्या आठवणीमध्ये स्वतःच्या डोळ्यांना एक अश्रूंचा अभिषेक करणं आहे। हे सर्व आपण करू शकतो, कारण की परमेश्वराच्या सर्व आठवणी ज्या आहेत त्या लीळा स्वरूपामध्ये आपल्याकडे आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्यासाठी ती संध्या जी आहे, ती संध्याकाळ जी आहे, ती सायंकाळ जी आहे, ती कशी आहे? सुवेळ आपण आपल्यासाठी करून घेऊ शकतो। ही मुभा किंवा ही संधी, ही सुविधा आपल्याकडे आहे स्वामींच्या लीळेच्या माध्यमातून। आता ही आपली परिस्थिती आहे आत्ताची, परंतु त्या काळी कसं होतं ना, त्या काळी स्वामी ज्या ठिकाणी असतील, जसं सकाळच्या पूजावसरात सांगितलं आहे की स्वामी दिशा अवलोकन करतात आणि ज्या दिशेला स्वामींनी अवलोकन केलं ती दिशा जर का त्या दिशेला राजस तामस कार्य होऊन ती दिशा जर जिथपर्यंत स्वामींची दृष्टी पोचते आहे, तिथपर्यंतची जी भूमी आहे, तिथपर्यंतची जी जागा आहे, तिथपर्यंतची जी दिशा आहे, ती जर का अपवित्र असेल रजतमाने हिंसेने, तर अमंगळा ती अमंगळा होती। म्हणजे अमंगळ जे काही असेल, नुसतं दिशा धरून नाही चालायचं। इथे वस्तू असेल, एखादी जागा असेल, एखादं ठिकाण असेल, एखादा पदार्थ असेल, एखादा व्यक्ती असेल, एखादा जीव असेल, व्यक्ती पण आणि त्याच्यातला तो जीव पण, हे सर्व काय होतात? मंगळ होती म्हणजे पवित्र होतात। स्वामींचा स्पर्श झाला की त्या ठिकाणचं रज तमादी सगळं निघून जातं। त्या ठिकाणी काय आहे? निर्गुणता येते, सगळं निघून जातं, त्रिगुणात्मकता निघून जाते, दोष निघून जातो त्या जागेतला आणि ती जागा पवित्र होते। शक्तींचा निक्षेप त्या ठिकाणी होत असतो स्पर्शद्वारे। नुसतं स्पर्शद्वारे का ना, दृष्टीद्वारे पण तसंच आहे। दृष्टीद्वारे सुद्धा सर्व पवित्र करतात परमेश्वर। त्यानंतर आलाप, आलाप म्हणजे शब्दद्वारे सुद्धा स्वामी जिथे बोलतील, स्वामींच्या त्या बोलण्याच्या त्या ध्वनीचा आवाज जो आहे, श्रीमुखीतल्या शब्दांच्या ध्वनी जो आहे, तो जिथपर्यंत पसरेल तिथली तेवढी जागा पवित्र होऊन जाईल। एवढंच नाही तर स्वामींनी उच्चारण केलेल्या वचन वाक्यांचं जर का आपण वाचन केलं तर आपलं अंतःकरण सुद्धा त्यामुळे पवित्र होतं। आपलं ज्या ठिकाणी आपण ते करत आहोत वाचन, ती जागा सुद्धा त्यामध्ये पवित्र होत असते। म्हणजे परमेश्वराचा संपर्क जर का आला तर कुठलीच गोष्ट कुवेळ म्हणून राहत नाही, कुवस्तू म्हणून राहत नाही, कुपदार्थ म्हणून राहत नाही, तो सुपदार्थ होऊन जातो, ती सुवस्तू होऊन जाते आणि ती वेळ सुद्धा कशी होते? सुवेळ अशी होऊन जात असते। आणि म्हणून संध्या सुवेळ समयी, म्हणजे आमचे स्वामी ज्या ठिकाणी उपस्थित आहेत, कुठल्या ठिकाणी उपस्थित आहेत? परिभ्रमण करत असताना भक्तजनांसोबत अनेक ठिकाणी स्वामींनी मुक्काम केलेला आहे। मग तुम्ही पैठण घ्या, जालना घ्या, कितीतरी स्थान आहेत, नाशिक विभाग घ्या, अनेक स्थान आहेत। परंतु आपण त्या केशरस बासांच्या पूजा अवसरामध्ये प्रामुख्याने बघितले की कवनी ठाई काही विशेष, कवनी ठाई काही विशेष, ते अवघे विशेष डोमेग्रामी म्हणून भाईदेव व्यास स्वामींच्या ज्या नित्यदिनीच्या लीळा जे आठवत होते ते कुठले आठवायचे? डोमेग्रामच्याच आठवायचे। म्हणून या ठिकाणी सुद्धा त्यावरूनच प्रेरणा घेऊन हा पूजा अवसर जो आहे त्याची निर्मिती झालेली असल्यामुळे हा सुद्धा पूजा अवसर कुठला आहे? डोमेग्रामचाच पूजा अवसर आहे। हे काव्यमय स्वरूपामध्ये बांधत असताना डोमेग्रामच्याच पूजा अवसराचं या ठिकाणी आधार घेऊन ते तयार केलेलं असल्यामुळे आता प्रत्येक ठिकाणी स्वामी जे आहेत भक्तजनांसोबत आहेतच, पण आता आपण प्रामुख्याने डोमेग्राम बघतो। डोमेग्रामच्या या ठिकाणी संध्या सुवेळ समयी, सायंकाळची वेळ आहे, सूर्य अस्ताला चाललेला आहे आणि उन्हाचा जी प्रखरता आहे ती आता कमी होऊन गेलेली आहे आणि तो संध्याकाळची जी वेळ आहे ज्याला 3 सणा असं म्हणत असतात, ज्याच्यामध्ये दिवस रात्र आणि एक मधला आहे
म्हणजे तिन्ही काळ त्याच्यामध्ये एकत्र येतात. तुम्ही त्याला दिवसही म्हणू शकत नाही, त्याला रात्रही म्हणू शकत नाही, आणि दोन्हींचा त्याच्यामध्ये मिश्रण आहे. दिवसाचं पण मिश्रण आहे आणि रात्रीची पण मिश्रता आहे. असे तिन्ही काळ ज्या ठिकाणी एकत्र येतात त्याला तीन सण असं म्हणतात. आणि अशा वेळेला कर्मराटीमधला नियम आहे की 3 सणाच्या वेळेला काय केलं पाहिजे, एक तर घराच्या बाहेर पडलं नाही पाहिजे, घरातच आलं राहिलं पाहिजे, आणि काय ते देवाला दिवा ज्योत वगैरे जी काय असते ती केल्या गेली पाहिजे. असं कर्मराटीचा नियम आहे बरं का. दैवराटीचं तसं नाही. दैवराटीमध्ये तुम्हाला स्वामींचा पूजा अवसर जो आहे, म्हणजे आपल्याला 3 सणाशी काही घेणं नाही आहे, आपल्याला त्या पूजा अवसराशी तो संबंध आहे. तुम्हाला जरी त्या वेळेला तो दिवा लावायचा आहे तर तो दिवा लावत असताना तुम्हाला त्या पूजा अवसराशी तुम्ही बांधले गेले पाहिजेत. तुम्ही जर का फूल वाहत असाल तर त्या स्वामींच्या श्रीमूर्तीवर फुलांचे जे अलंकार, फुलं जी काही समर्पित केल्या जायची, मोकळ्या फुलांचं पूजन केल्या जायचं, श्रीकरी फुलांचा जो काही गुच्छ आहे तो दिला जायचा, हे सर्व फुलांचा जो अवसर आहे तो तुम्हाला ते फूल वाहताना आठवलं पाहिजे. यदा कदाचित तुमच्याकडे जर का फुलं नसतील तरी चालतील, फुलांच्या लिळा पाहिजेत. आपलं काय झालं की आपल्याला फुलं पाहिजेत, लिळा नसले तरी चालतील. माझं म्हणणं आहे की आपल्याकडे फुलं नसतील तरी चालतील, मग फुलाच्या लिळा आपल्याला पाहिजेत. ती जी काही फुलांच्या स्वामींच्या संबंधित ज्या काही लिळा आहेत, तुम्ही आता जे फुलं वाहतात ते फुलं वाहताना तुम्ही घेऊन नुसतं विशेषावर ठेवायचं काम करता. तुम्ही स्वतःचं निरीक्षण कधी करा, नाही तर दुसऱ्यांचं करा. आपण ते फक्त फुलं त्या विशेषावर ठेवण्याचं काम करत असतो, बाकी ते वाहण्याचं काम नाही करत. फक्त वाहण्याचं नाव आहे त्याला, फुलं वाहा, पण ते फुलं वाहताना तुम्ही पूजा अवसराच्या संपर्कात कधीच येत नाही. फक्त फुलं कोरड्या बुद्धीने तुम्ही ते ठेवता. ओल्या बुद्धीने आपण ओलेनी गुणे त्या फुलांचं समर्पण कधी करत नाही. जेव्हा ओलेनी गुणे तुम्ही ते कराल त्यावेळी तुम्हाला फुलांची आवश्यकता नाही. तुम्हाला आपोआपच काय आहे की स्वामींच्या ठिकाणी त्या पूजा अवसर काळी जे काही फुलं समर्पित केल्या गेलेली आहेत त्या फुलांचा सुगंध तुम्हाला इथेच येईल. फक्त तो पूजा अवसर तुम्हाला आठवला पाहिजे. स्वामींना जी काही फुलं पुष्प समर्पित केल्या गेलीत ती वाहताना त्या काळी त्या भक्तजनांचा भाव काय आहे, ती फुलं कुठली वाहिल्या जात आहेत ही आपल्याला माहिती नाही आहे. त्याचा काही उल्लेख जसा आलेला नाही आहे. परंतु निश्चितच ती सुगंधी फुलं आहेत सर्व स्वामींना जी वाहिल्या जातात, तर त्या फुलांचा सुगंध आपल्याला आला पाहिजे. आपल्याला आपली फुलं देवाला पोहोचण्याच्या पेक्षाही देवाला वाहिलेली जी फुलं आहेत त्याचा सुगंध, त्याचा परिमळ आपल्यापर्यंत पोहोचला पाहिजे. त्या फुलांचा स्पर्श आपल्याला झाला पाहिजे. आपल्या फुलांचा स्पर्श देवाला नाही झाला तरी चालेल, पण देवाला स्पर्श झालेली जी फुलं आहेत त्याचा स्पर्श आपल्याला झाला पाहिजे, तर आपल्याला काहीतरी लाभ होईल. जसं स्वामींच्या स्पर्श झालेली जे काही पाषाण विशेष प्रसाद जे आहेत त्यांचा स्पर्श आपल्याला झाल्यानंतर आपल्याला लाभ होतो की नाही, तसंच आहे. आणि म्हणून त्या फुलांचा सुगंध आपल्यापर्यंत पोचला पाहिजे. त्या फुलांचा वाहण्यामागचा जो हेतू आहे भटोबासांचा, बाईसांचा, तो हेतू आपल्यापर्यंत पोचला पाहिजे. ती फुलं वाहिल्यानंतर प्रसन्न म्हणजे निर्भय किंवा निर्दोष पद्धतीने ती फुलं वाहिल्या गेल्यामुळे स्वामी जे प्रसन्न होतात ना, ती प्रसन्नता आपल्यापर्यंत पोचली पाहिजे. आपण काय करतोय, आपण फुलं वाहण्याच्या मागे लागलोय, पण फुलं वाहिल्यानंतर काय काय झालेलं आहे त्या गोष्टीचं चिंतन निरीक्षण आपलं शून्य आहे. आणि म्हणून तो सायंकालीन पूजा अवसर आपण म्हटला जरी, ऐकल्या जरी, तरी आपण त्या पूजा अवसरामध्ये त्या ठिकाणी उपस्थित नसतो. त्या पूजा अवसर आपल्यामध्ये उपस्थित होत नाही, निर्माण होत नाही. त्या ठिकाणी जे काही फुलं वाहिली त्याचा सुगंध नाही, त्या ठिकाणी जे काही चंदन लावलं त्याचा परिमळ आपल्यापर्यंत पोचत नाही. तिथलं जे काही वातावरण आहे त्या वातावरणामुळे आपण जे काही शांत झालो पाहिजे, निवलो पाहिजे, ते आपण होत नाही. कारण की त्या पूजा अवसराच्या संपर्कात आपण जात नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला हाच भाग प्रामुख्याने बघायचा आहे
की संध्या सुवेळ म्हणजे स्वामी त्या ठिकाणी उपस्थित असल्यानंतर ती जागा, ते परिसर, ते वातावरण जे आहे ते पवित्र होऊन जातं. आणि मग ती सायंकाळ जर का असेल, ती सायंकाळ सुवेळ होऊन जाते, म्हणजे ती स्वतः त्या ठिकाणी स्वतःला शुद्ध करून घेते. जसं आपल्याला जेवढ्या ठिकाणी बसायचं आपण तेवढा भाग झाडून घेतो, तेवढा भाग पुसून घेतो, ती जागा शुद्ध करून घेतली आपण. तसं स्वामी ज्या ठिकाणी उपस्थित आहेत त्या ठिकाणचं जे वातावरण आहे ते स्वतःला शुद्ध करून घेतं. स्वामींचा स्पर्शच तसा आहे, स्वामींचं पाहणंच तसं आहे, स्वामींचं जे काही अस्तित्वच अशा प्रकारचं आहे की त्या ठिकाणी ते उपस्थित झाल्यानंतर तिथली जागा ते आपोआपच शुद्ध होऊन जाते स्वामींच्या संपर्कात येऊन. आणि त्यावेळेला ती जी संध्याकाळ जी आहे ती सुवेळ कोणासाठी आहे? देवासाठी नाही बरं का. देवासाठी तर सगळं सुवेळच आहे. देव स्वतःच निर्दोष असल्यामुळे, परमेश्वर स्वतःच निर्दोष असल्यामुळे त्यांना कुठल्याही दोषाची बाधा होऊ शकत नाही. ही सुवेळ कोणासाठी आहे? स्वामींसोबत असलेली जी काही भक्त मंडळी आहेत त्यांच्यासाठी ती जी संध्याकाळ आहे ती कशी सुवेळ आहे, म्हणजे सुंदर आहे, चांगली आहे, प्रसन्नतादायक आहे. जसं आपण सायंकालीन पूजा अवसर काळी जर का आपण विशेष वंदन करत असलो तर आपल्यामध्ये एक प्रसन्नता येते. ते विशेष वंदन करताना लीळा आठवत असाल तर त्याच्यामुळे अजून प्रसन्नता वाढते. स्वामींचा पूजा अवसर तुम्ही आठवत असाल अजून प्रसन्नता तुमची वाढते. म्हणजे ती संध्याकाळ आपल्यासाठी सुवेळ कधी होते? जेव्हा परमेश्वराचं अस्तित्व आहे, असन्निधानी आहोत आपण, आणि जरी आपण स्वामींच्या लीळा चिंतनाचं, नामस्मरणाचं अस्तित्व आपल्यात निर्माण केलं तर आपल्यासाठी तो जो काळ आहे तो सुवेळ होऊन जात असतो. तसं स्वामी या भक्तजनांसोबत आहेत आणि हे भक्तजन सुद्धा स्वामींसोबत आहेत. दोन्ही गोष्टी पाहिजेत बरं का. नुसतं स्वामी आपल्यासोबत असून नाही चालत, आपण सुद्धा स्वामींसोबत असलं पाहिजे. आणि नुसतंच आपण स्वामींसोबत असून चालत नाही, तर स्वामी सुद्धा आपल्यासोबत असले पाहिजे. दोन्ही गोष्टी या घडल्या पाहिजेत. तर तो जो काळ आहे तो आपल्यासाठी शुद्ध काळ आहे, सात्विक काळ आहे, निर्गुण काळ आहे, निर्दोष काळ आहे. आणि म्हणून संध्या सुवेळ समयी परचक्र पाणी म्हणजे श्री चक्रधर स्वामी जे आहेत ते संध्या सुवेळ म्हणजे संध्याकाळच्या त्या शांत सात्विक काळामध्ये स्वामी काय करतात? बीजे करी अनुचरा समवेत सर्वा. स्वामी सर्व भक्तजनांसोबत काय करतात? बीजे करत आहेत. बीजे करणं म्हणजे स्वामी जेव्हा जातात, जसं एखादा व्यक्ती आला गेला तर त्याला म्हणतो ते व्यक्ती आले, ते व्यक्ती गेले, असा उल्लेख आपण करत असतो. परंतु स्वामींसाठी जो उल्लेख आहे, स्वामी येतात त्याला सुद्धा बीजे केलं स्वामींनी. राजमठात स्वामी बीजे करतात म्हणजे आले, किंवा राजमठातनं स्वामी शिन्नस्थळीला गेले तर शिन्नस्थळीला बीजे केले. बीजे केले हा शब्द आहे म्हणजे आले गेले. पण स्वामींसाठी सर्वसामान्यांना जो शब्द आपण उपयोगात आणतो, स्वामींसाठी तो शब्द बोलायचा नाही. स्वामींसाठी बीजे केले हा शब्द जो आहे तो त्याच्यामध्ये येतो. मग या संध्याकाळच्या वेळेला स्वामी काय करतात? बीजे करी अनुचरा समवेत सर्वा. म्हणजे स्वामी या सायंकालीन पूजा अवसर काळी सर्व भक्तजनांसोबत बीजे करतात म्हणजे जातात. स्वामी चाललेले आहेत, बीजे करतायत स्वामी, आणि सोबत सगळे भक्तजन आहेत. काही भक्तजन जे आहेत म्हणजे आपल्याला डोळ्यासमोर सर्व आणायचं आहे. काही भक्त मंडळी आहेत ते पुढे गेलेली आहेत आणि सोबतच त्या ठिकाणी बाईसा वगैरे असतील त्या पुढे गेलेले आहेत. ती जागा बाईसा निश्चित करतात की या जागेवर स्वामी बसणार आहेत. ती जागा स्वच्छ करणं, त्याच्यावर स्वामींसाठी जे पद्मासन आहे म्हणजे बसण्याचं जे आसन आहे, जर का स्वामींना शयन करायचं असेल त्याला शयनासन असं म्हणतात, तेव्हा बाईसा ते शयनासन त्या ठिकाणी रचतात. परंतु या ठिकाणी स्वामींना बसायचं आहे, आसनस्थ व्हायचं आहे, म्हणून त्या ठिकाणी पद्मासन म्हणजे मांडी घालून स्वामी बसणार आहेत ते आसन बाईसा त्या ठिकाणी रचतात. आणि
त्या ठिकाणी स्वामींच्या आधी त्या उपस्थित आहेत. म्हणजे सेवेकरी जो व्यक्ती आहे, सेवक जो वर्ग आहे, तो आधी पोचला पाहिजे. तो नंतर शेवटी नाही येणार, तो आधी सेवेसाठी पोचणार, ती सेवा तो करणार आणि तदनंतर मग स्वामी येतील. आधी परमेश्वराला उभे राहतील आणि सेवक मागून येतील, नंतर त्याला त्या येण्याला काहीच अर्थ नाही. म्हणून 22 उपलक्षणे जे कोणी भक्त ज्यांची ती सेवा असेल ते भक्त मंडळी आधी त्या ठिकाणी पोहोचणार. ती जागा, ते पद्मासन वगैरे सगळं व्यवस्थित तिकडे नियोजन करणार आणि मग स्वामी त्या ठिकाणी उपस्थित होतील. आणि काही भक्त मंडळी जे ती स्वामींसोबत आहेत, म्हणजे काही सेवेकरी आहेत, स्वामींना काय लागलं प्रवासामध्ये चालत असताना जरी ते अंतर राजमठापासून इथपर्यंत जे आहे ते कमी जरी असलं, राजमठ ते भोजनता, नदीमध्ये भोजनता स्थान आहे, त्या ठिकाणी स्वामी भोजनासाठी जात असतात आणि सोबत ही सर्व भक्त मंडळी आहेत. आणि म्हणून म्हटलं की बीजे करी अनुचरा, बीजे करतात, जातात त्या ठिकाणी. अनुचरा, अनुचर म्हणजे सेवक, समवेत सर्वा, सर्व अनुचरा समवेत आमचे स्वामी त्या भोजनता या ठिकाणी त्या उपस्थित होतात. गंगा तटी विरचितू स्थित आसनीजो, गंगा तटी म्हणजे त्या गंगेच्या त्या काठाला, विरचितू स्थित आसनीजो म्हणजे त्या ठिकाणी स्वामी जे आहेत आसनावर, जिथे ते आसन रचले स्वामींसाठी, ते आसनावर स्वामी आसनस्थ होतात आणि भिक्षा सुपाक विविधा स्वीकरी परात्मा, आणि त्या भिक्षांनामध्ये जे काय विविध पक्वांना आलेले आहेत ते स्वीकरी परात्मा म्हणजे 22 काय करतात, ते जे काही भिक्षांना आलेलं आहे, प्रत्येकाच्या झोळ्या आलेल्या आहेत, मग प्रत्येकाच्या झोळीमध्ये वेगवेगळा पदार्थ आलेला आहे. तो वेगवेगळा पदार्थ, त्याच्यामध्ये काही पदार्थ 22च्या दृष्टीला चांगला दिसतो, एखादा पदार्थ 22 दिसायला तो चांगला दिसत नाही. मग 22 त्याच्यात निवड करतात आणि बरवा जो पदार्थ आहे तो स्वामींच्या त्या ताटामध्ये त्या ठिकाणी तो ओळगवितात. ओळगविणे म्हणजे वाढणे, ओळगविणे म्हणजे सादर करणे, ओळगविणे म्हणजे देणे, असे 2-3 अर्थ त्याचे येतात. मग या ठिकाणी ताटामध्ये देणे नाही, ताटामध्ये समोर आणणे नाही, ताटामध्ये काय वाढणे हा जो काही अर्थ आहे त्या ठिकाणी बरोबर येतो. मग 22 बरवा पदार्थ निवडून तो स्वामींच्या ताटामध्ये आरोगण्यासाठी, आता स्वामींचं जेवण नाही, स्वामी जेवतात असा उल्लेख नाही, स्वामींची आरोगणा होते, स्वामी आरोगणा करतात, जेवणाला आरोगणा हा शब्द आहे. मग त्या आरोगण्यासाठी तो पदार्थ त्या ताटामध्ये स्वामींच्या ओळगवल्या जातो, बरवा पदार्थ. आता लक्षात घ्यायचं, आपल्याला असं वाटेल की 22 निवड करतात, म्हणजे चांगलाच पदार्थ वाढतात. मग एखाद्याचा पदार्थ चांगला नसेल तर म्हणजे स्वामींच्या ठिकाणी क्रिया कोणाला घडेल, श्रीमंत लोकांनाच घडेल. गरीब लोकांचा पदार्थ चांगला नसेलच, मग त्यांना क्रियाच घडणार नाही. तर लक्षात घ्यायचं की इथे आपण असा व्यावहारिक अर्थ घ्यायचा नाही, इथे तात्विक अर्थ घ्यायचा असतो. ज्या ठिकाणी स्वामी असतात त्या ठिकाणी त्या जीवांचं संपादकत्व मायेने केलेलं असतं. मग ते झाडातले गवतातले जीव असोत किंवा त्या ठिकाणी उपस्थित असणारे अनेक दुसरे मनुष्य देहातले जीव असोत, हे जे काही सगळे आहेत त्या जीवांचं संपादकत्व मायेने केलेलं असतं. म्हणजे त्या जीवांचा परमेश्वराशी तसा योग असतो, म्हणून ते जीव त्या ठिकाणी उपस्थित असतात. तसं ज्या जीवांचा पदार्थ येतो त्यातला बरोबर 22 तोच पदार्थ कसा निवडतात. बरवा म्हणजे दिसायला चांगला असं नाही, आपण आज जे पदार्थ खातो दिसायला चांगले असलेले पदार्थ खातो, असायला चांगले असलेले पदार्थ आपण खात नाही. 22 जे वाढायचे ते स्वामींना त्यावेळी काय योग्य आहे. कढी चांगली आहे परंतु संध्याकाळची वेळ आहे, कढी किती चांगली असो, तुपाच्या फोडणीतली का असे ना, 22 वाढत नाही कारण संध्याकाळची वेळ आहे.
म्हणजे आता लक्षात घ्या, पदार्थ श्रीमंताचा आहे म्हणून तो वाढला जातो असं नाही. त्या वेळेला कुठला पदार्थ योग्य आहे सायंकालीन वेळामध्ये खाण्याचा, तोच पदार्थ बरोबर वाढला जातो. त्यामध्ये पण कुठला पदार्थ चांगला बनवल्या गेलेला आहे, वाढल्या गेलेला आहे चांगल्या प्रकारे, तोच दिल्या जाणार. म्हणजे या बाईसांची मर्जी चालते अशातला भाग नाही. ही मर्जी कोणाची आहे? ही मर्जी परमेश्वराचीच आहे. जे जे कणवेचे जीव आहेत त्यांनी ते भिक्षांना वाढलेलं आहे. मुळातच भिक्षा घ्यायला साधक ज्यांच्या घरी जातात तो जीव कणवेचा असतो. असं कुठल्याही ऐऱ्या-गैऱ्याकडे भिक्षेला जात नाहीत. म्हणजे जात नाहीत म्हणजे काही निवडून गेलं जात नाही, परंतु परमेश्वर बरोबर अशाच जीवांच्या ठिकाणी त्या जीवाला पाठवतात की जो काहीतरी देणार आहे, चांगलं किंवा वाईट. काही लोक चांगलं देतात, म्हणजे भिक्षांनामध्ये भिक्षेचं अन्नच दिलं वाढलं जातं. घरात बनवलेलं जे अन्न आहे तेच वाढतात. अशा ठिकाणी त्या साधकाला परमेश्वरच बरोबर पाठवतात. आणि एखाद्याकडनं काहीतरी शिव्या शाप पण येणार असतील, म्हणजे त्याचा तसा प्रसव असेल, तर तशाही जीवाकडे परमेश्वर त्या जीवाला पाठवतात. कारण की त्याचा प्रसवच तशा पद्धतीचा असल्यामुळे त्याच्याकडनं ते घ्यायचं आहे. त्याचा तो प्रसव जो आहे तो त्या ठिकाणी स्वीकारायचा आहे. म्हणून सुद्धा त्या ठिकाणी जीव जातो. भिक्षांना जे साधक घेतात ते त्या ठिकाणी जातात. मग त्या ठिकाणी जर का तो जीव कणवेचा आहे तर कणवेच्या जीवाकडे तर आवर्जून त्या ठिकाणी परमेश्वर पाठवतात की त्याचं अन्न स्वीकारायचं आहे. त्याची गुणाची प्रतिकारणता आहे तिथेही स्वामी उपस्थित होतात. दोषाची प्रसव आहे तिथेही स्वामी उपस्थित होतात. आणि दोन्ही घ्यायचं आहे. साधक जो भिक्षा घेणार आहे त्याला ते शिव्याशाप पण घ्यायचे आहेत. त्याच्याबद्दलही कुठलं दुःख वगैरे किंवा त्याच्याबद्दल कुठला जो देणारा व्यक्ती आहे त्याच्याबद्दल कुठलाही तिरस्कार मनामध्ये येऊ द्यायचा नाही. तो जे देतोय ते घ्यायचं आहे. पात्री पडिले भोजन कीजे. मग ज्याच्याकडे ते अन्न मिळतं आहे, जो प्रसन्नतेने आवडीने ते अन्न वाढतोय भिक्षा झोळीमध्ये, तो जीवसुद्धा कणवेचा आहे. मग त्या प्रत्येकाची कणव कशी कशी आहे? ते अन्न फक्त साधकानेच खावं अशी कणव असलेले सुद्धा जीव आहेत. आणि ते साधकाने ते भोजन करावं म्हणून वाढलेलं अन्न परमेश्वराच्या श्रीमुखापर्यंत पोहोचावं अशी एक जास्त कणव असलेले सुद्धा जीव आहेत. मग ज्यांची ती जास्त कणव आहे की ज्यांनी ते पदार्थ वाढलेले आहेत आणि ते पदार्थ स्वामींच्या श्रीमुखापर्यंत पोहोचावेत, स्वामींनी ते स्वतः ग्रहण करावेत अशी कणव जोडलेले जे जीव आहेत त्यांनी सुद्धा भिक्षा वाढलेली आहे. नेमकं त्यांनी वाढलेला तो पदार्थ आहे. तोच पदार्थ बाईसा त्या ठिकाणी स्वामींच्या त्या ताटामध्ये ओळगवितात. असं कुठलाही पदार्थ नाही की हा उचलला तो उचलला असं नाही आहे. ज्याची कणव आहे त्याचाच पदार्थ उचलला जाणार, नाही तर नाही. मग डोमेग्रामला आपल्याला अजून एकही लीळा दिसते. म्हणजे एकांकातली एक वेगळी लीळा दिसते की स्वामी अन्नकण वेचतात. म्हणजे त्या जीवाची कणव आहे तर स्वामी एकही अन्नकण वाया जाऊ देत नाही, सगळं वेचून ते ग्रहण करतात. आणि डोमेग्रामची लीळा आहे त्याच्यामध्ये स्वामी काय करतात, तर स्वामी बाईसांना म्हणतात आज काय बनवायचं नाही, पण बाईसा भात बनवून आणतात. आणि आणल्यानंतर आमचे स्वामी काय करतात, एक खडा घेऊन तो खडा त्या मातीच्या भांड्यामध्ये ते बनवलेला आहे भात, तो भांडं फोडून टाकतात स्वामी. तो भात सगळा मातीत मिसळतो. आता एकीकडे स्वामी आमचे धुळीतले अन्नकण वेचतात आणि एकीकडे ते अन्नकण धुळीमध्ये मिसळवतात. दोन्ही विरोधक लीळा दिसतात आपल्याला. परंतु तुम्ही तात्विकदृष्ट्या जेव्हा बघाल, एकीकडे कणव आहे म्हणून त्यांचे धुळीतले अन्नकण स्वामी वेचतात आणि एखाद्याची ती कणवच नाही, ज्यांनी तो तांदूळ दिलेला आहे त्याची ती कणवच नसल्यामुळे काय होतं की ते अन्नकण स्वामी त्या धुळीत मिसळवतात. म्हणजे त्याचं अन्न देवाने ग्रहण करावं ही कणव त्यांनी जोडलेलीच नाही आहे. उलट पक्षी देवाला एखादी दिलेली त्याच्याकडनं वस्तू त्यांनी ती देवाकडनं मागून घेतलेली आहे असंही होतं. कधी कधी होतं ना, आपण पंक्तीसाठी काही साहित्य आणतो आश्रमात मंदिरात आणि जेवढं बनलं बाकीचं शिल्लक राहिलेलं काय करतात, काही काही लोक घरी घेऊन येतात बरं का. 1 लिटर तेल राहिलं ते घरी घेऊन येतात. म्हणजे हे लागलं नाही आहे.
काही लोकांचं तसं नाही, ते म्हणतात नाही जेवढं आणलं तेवढं, ते त्यांना जरी सांगितलं भरपूर शिल्लक आहे हे घेऊन जाते, म्हणतात नाही आम्ही मंदिरासाठी आणलं, आश्रमासाठी आणलं, हे राहू द्या. म्हणजे त्यांच्या देण्यामध्ये तो मोकळेपणा आहे. काही लोक ते बघतात जेवढं शिल्लक राहिलं, एवढंसं जरी शिल्लक राहिलं ते सुद्धा बांधून ते घेऊन जातात आणि जेवढं लागणार आहे तेवढंच घेऊन येतात. म्हणजे त्या देण्यामध्ये घेण्यामध्ये सगळी संकोचितपणा आहे. कधी कधी दिलेली वस्तू मागून घेणं आहे, हे माझं आहे, हे आम्ही असंच फक्त वाहिलं होतं, आमचे प्रसाद आम्हाला परत देऊन टाका. म्हणजे देवाला दिलेलं परत मागून घेतलं जात आहे. ईश्वराच्या साधकाला दिलेलं मागून घेतलं जात आहे. तिकडे पातूरची ती लीळा आहे, त्याच्यामध्ये स्वामींनी घेतलेलं वस्त्र त्यांनी मागून घेतलं, ते आमचं वस्त्र आहे. ते स्वामींनी जेव्हा दिलं ते फाटकं दिसलं सगळं, मग म्हणतात नाही नाही घेऊन जा. म्हणजे अशा प्रकारचे जे जीव आहेत त्यांचं परमेश्वर पुन्हा स्वीकारत नाही. त्यांनी किती विनंती केली, काही केली, तर त्यांचा तो दोषाची निरसनता झाल्याशिवाय, ते प्रायश्चित्त झाल्याशिवाय परमेश्वर ते स्वीकारत नाही. ज्यावेळेस ते प्रायश्चित्त पूर्ण होईल, तो दोष नासल्या जाईल आणि मग स्वामी त्यांच्या पदार्थाचा तेव्हा जेव्हा केव्हा स्वीकार करतील. आणि म्हणून या ठिकाणी स्वामी जे काही आरोगणा करत आहेत आणि त्या आरोगण्यासाठी जो पदार्थ वाढला जातो आहे बाईसांच्या करवी, तो पदार्थ त्या कणवेच्या जीवांचाच पदार्थ जो आहे तोच त्या ठिकाणी बरोबर वाढल्या जातो आहे. आणि म्हणून इथे म्हटलं की गंगा तटी विरचितू स्थित आसनी जो, त्या आसनावर स्वामी विराजित झालेले आहेत. कुठल्या? जे गंगेच्या काठाला आहे. भोजनता हे स्थान जर का आता तुम्ही डोमेग्रामला कधी गेलात, ते भोजनता स्थान आहे, राजमठाच्या जवळच आहे ते. तर त्या ठिकाणी स्वामी आसनस्थ होतात. सायंकाळची वेळ आहे आणि सर्व भक्तजन आहेत. स्वामींचं त्या ठिकाणी सर्व भक्तजनांचं भोजन स्वामींच्या सोबत होतं आहे आणि स्वामींची आरोगणा सर्व भक्तजनांसोबत होते आहे. असा तो अपूर्व काळ आहे. आणि भिक्षा सुपाक विविधा स्वीकरी परात्मा. भिक्षा सुपाक म्हणजे भिक्षेमध्ये आलेलं काय, सुपाक म्हणजे चांगलं भोजन. जे भोजन तुम्ही घरी बनवलेलं आहे चांगल्या शुद्ध हेतूने निर्दोषपणे, ते सात्विक असेलच असं नाही, परंतु ते भोजन जेव्हा तुम्ही त्याचा परमेश्वराला ते भोजन दृष्टपूत करता त्यावेळेला ते जेवण पवित्र होतं. किंवा ते भोजन ते देवाला अर्पण करण्याच्या दृष्टीने भिक्षेत वाढायचं आहे या हेतूने जेव्हा तो पदार्थ तुम्ही बाहेर आणता तेव्हा तो पदार्थ कसा होतो, शुद्ध होतो, पवित्र होऊन जातो. आणि तो जेव्हा तो भिक्षेमध्ये तो वाढल्या जातो आहे. आता तो भिक्षेमध्ये वाढल्याच कधी जाईल, जेव्हा तुमचं बनवताना तुम्ही चांगल्या बुद्धीने तो स्वयंपाक बनवलेला असेल तर. तो राजस तामस पद्धतीने स्वयंपाक बनवलेला असेल तर तुमच्याकडे भिक्षेला कुणी येणार नाही. तो शुद्ध हेतूने जर का ते भोजन तयार केलेलं असेल तरच ते भोजन कसं होतं, सुपाक होतं. नाहीतर ते कुपाक होईल. सुपाक कधी होतं, जेव्हा ते चांगल्या हेतूने ते तयार केलेलं आहे तेव्हा तो स्वयंपाक चांगला होतो. आणि सुपाक विविधा म्हणजे विविध पदार्थ आहेत. तुम्ही जे घरी जेवता ती एकच भाजी असते, चपाती म्हणजे 4च पदार्थ असतात, 5 पदार्थ असतील. पण जर का भिक्षेला जर का तुम्ही गेलात किंवा कधी भिक्षांना भोजन करण्याची जर का योग कधी आला तर बघायचं, एक भाजी नसते, 4-5 भाज्या असतात. थोडी थोडी भाजी सगळ्यांकडनं घेतल्या जाते आणि ती सगळी भाजी एकत्र करून मग ती ग्रहण केली जाते. त्याची चवच काहीतरी वेगळी असते. त्याचा जो काही स्वाद असतो तो काहीतरी वेगळाच असतो. तो तुम्ही कुठल्याही तुमच्या घरी स्वयंपाक बनवणार तो जो काही चव आहे त्या जेवणाची, ती चविष्टता तुम्ही तुमच्या भोजनामध्ये ती तयार नाही करू शकत, कितीही काही टाका त्याच्यामध्ये. जे भिक्षान्न भोजनाचं जे काही भोजन आहे ते संपूर्ण जेव्हा एकत्र केलं जातं तेव्हा ते 5 घरी जर का भिक्षा मागितलेली असेल, प्रत्येकाने थोडी थोडी जरी भाजी दिली तर 5 भाज्या होतात आणि त्यासुद्धा एकत्र केल्यानंतर एक वेगळी चव आणि सात्विक चव सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती त्याच्यामध्ये तयार होत असते. आणि सोबतच
विविधा म्हणजे विविध पदार्थ त्याच्यामध्ये आहेत, नुसतीच भाजी नाही आहे किंवा एकच भाजी नाही तर वेगवेगळ्या 5 भाज्या आहेत, वेगवेगळ्या 5 ठिकाणच्या भाकऱ्या आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या 5 प्रकारचे त्याच्यामध्ये कदाचित भात असेल, वेगवेगळे असे काही पदार्थ त्यावेळी असतील. चपात्यांचा उल्लेख करत नाही कारण की तो काळ आहे तो कसा आहे, भाकऱ्यांचा तो काळ आहे बहुतांशी. आणि म्हणून त्या ठिकाणी हे पदार्थ कसे विविधा म्हणजे विविध घरातनं आलेले. दुसरं विविधा म्हणजे विविध पदार्थ आहेत, भरपूर पदार्थ आहेत, एका झोळीमध्ये भरपूर पदार्थ आहेत वेगवेगळ्या ठिकाणचे. अशा जवळजवळ 4, 5, 10 भक्तजनांच्या झोळ्या येत असतील तर कितीतरी पदार्थ तयार होतात. आणि अशा प्रकारे भिक्षा सुपाक विविधा स्वीकरी परात्मा म्हणजे ते जे पदार्थ आहेत जे भिक्षेमध्ये वाढल्या गेलेले आहेत आणि नंतर बाईसांच्या माध्यमातनं स्वामींच्या ताटामध्ये ते जे काही पदार्थ आलेले आहेत ते ओळगवल्या गेलेले आहेत, ते स्वीकरी परात्मा म्हणजे त्या पदार्थांचा स्वीकार जो आहे ते परमेश्वर स्वतः त्या पदार्थाचा स्वीकार त्या ठिकाणी करत असतात. आणि अशा प्रकारे संध्याकाळची जी वेळ आहे त्या वेळामध्ये आमचे स्वामी सर्व भक्तजनांसोबत राजमठातनं त्या भोजनदाच्या जे काही स्थान आहे, भोजनदा हे स्थान, त्या ठिकाणी जातात, त्या ठिकाणी आसनस्थ होतात आणि भक्तजनांनी आणलेले जे काही झोळ्या आहेत, भिक्षा त्याच्यामध्ये आलेली आहे, त्या भिक्षा जे अन्न आहे ते स्वामींच्या ताटात ओळगवल्या जातं आणि स्वामींच्या पांतीला भक्तजनांची भोजनं होतात आणि भक्तजनांच्या पंक्तीसोबतमध्ये स्वामींची सुद्धा आरोगणा त्या ठिकाणी होत असते. आजच्या पहिल्या सत्रामध्ये आपण पूजा अवसराचं हे पहिलं जी काही चौपदी आहे ती आपण या ठिकाणी बघितलेली आहे. दंड